लोकसभेची निवडणूक जशी जवळ आलेली आहे तशी तशी जागा वाटपाची चर्चा सुद्धा जोरदार पद्धतीने रंगतेय। महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आल्याची चर्चा असली तरी 5 जागांबद्दल ही सगळी चर्चा अडकून पडल्याची माहिती मिळते। रामटेक आणि यवतमाळ सोबतच वाशिम या जागांवरनं एकमत होत नाहीये। ठाकरे गट आणि काँग्रेस दोघांनी सुद्धा या जागांवरती दावा सांगितलाय, त्यामुळे चर्चा पुढे सरकत नाहीये। मग आता दिल्लीत वरिष्ठ स्तरावरच्या चर्चेतनं तोडगा काढण्याचा महाराष्ट्र काँग्रेसचा प्रयत्न दिसतोय। तुषार कोहळे सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, प्रामुख्याने विदर्भातल्या जागांवरती काँग्रेस आणि शिवसेना दोघेही आग्रही का पाहायला मिळतात? विशेष करून जर का बघायला झालं तर जेव्हापासनं म्हणजे आधी जेव्हा उद्धव ठाकरे हे भाजप सोबत होते तेव्हा त्या अशा जागांवर तिथे अडचण येत आहे जिथे शिवसेनेचे खासदार निवडून आले होते आणि पारंपरिकरित्या भाजप विरुद्ध शिवसेनेचा संघर्ष अनेक वर्षापासून पाहायला मिळत होता। आता हे दोन्ही गट म्हणजे उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस ही एकत्र लढत आहे, त्यामुळे अशा जागेवर कोणाला तिकीट द्यायची हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। विशेष करून जर का आपण रामटेक आणि यवतमाळ वाशिमचा विचार करायचा झाला तर रामटेकमध्ये कृपाल तुमाने हे खासदार होते उद्धव ठाकरे जेव्हा मूळ शिवसेना होती, मात्र आता शिंदे गटामध्ये गेले ते। तसेच यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळी या मूळ शिवसेनेच्या खासदार होते, त्या पण शिंदे गटामध्ये गेल्या। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्या दोन्ही जागेवरचा आपला दावा सोडलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की या दोन्ही जागेवर आमचे खासदार होते, त्यामुळे या दोन्ही जागा आम्हाला द्याव्या। तर काँग्रेस म्हणते की वर्षानुवर्ष अनेक पिढ्यांपासून ही जागा काँग्रेस लढत आलेली आहे आणि त्यामुळे काँग्रेसचं इथं मोठं संख्याबळ आहे, ताकद आहे, त्यामुळे या दोन्ही जागा आम्हाला हव्या। तर या विदर्भाच्या 2 जागे व्यतिरिक्त जर आणखी महाराष्ट्रातल्या उर्वरित 3 जागेचा विचार करायचा झाला तर एक हिंगोलीची जागा आहे आणि मुंबई नॉर्थ सेंटर या 2 जागा आहेत, त्यामध्ये आणखी असा तिढा कायम आहे। आणि महत्वाची गोष्ट तर काँग्रेसच्या गोटातनं एक येते बाहेर, ती म्हणजे कोल्हापूरची जागा आहे, तिथे संभाजीराजेंना संयुक्त उमेदवार बनवावा अशी देखील एक चर्चा आहे। असा देखील एक मतप्रवाह आपल्याला राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामधनं पाहायला मिळतं। त्यामुळे कुठेतरी तो पण एक नवीन आता एक फेस पाहायला मिळते की कोल्हापूरच्या जागेवर संभाजीराजेंना संयुक्त उमेदवार बनवायचं का। तर या सगळ्या गोष्टीचा निर्णय कुठेतरी दिल्ली स्तरावर व्हायला पाहिजे अशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने भूमिका घेतलेली आहे। त्यांनी आपला दावा सोडलेला नाही, मात्र यात जर का काही तोडगा काढायचा असेल किंवा ही जागा बरोबर आहे, म्हणजे चर्चा अंतिम टप्प्यात जरी असली तरी 2-4 जागा अशा आहेत की जिथे मोठा पेच निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। आता दिल्लीच्या उच्च स्तरावरती चर्चा होऊन कदाचित या जागांबद्दल एक मध्यमार्ग काढला जाईल अशी शक्यता आहे। धन्यवाद तुषार या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।